रिकमेंडेड MCQ नंबर 15. ॲक्च्युली हा STIMS 2021ला आलेला प्रश्न आहे, PO MPSCचा. या प्रश्नात यामध्ये दिलेल्या एका विशिष्ट जानेवारी महिना म्हणजे किती दिवस? 31 दिवस. नेमके 4 सोमवार 4 शुक्रवार आहेत, तर त्या संबंधाने पुढे दिलेली विधाने निश्चितपणे सत्य ओळखायचं आपल्याला. विधाने दिलेत ABCD 4. आता 31 दिवस आहेत. 4 सोमवार 4 शुक्रवार म्हणजे जी पहिल्या तारखेला जो वार येईल तो किती वेळा रिपीट होणार? पहिला येणार तो कितीला होणार परत? 7 आणि 1 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. 5 वेळा तोच वार येणार ह्या तारखांना. 2 तारखेचा वार परत किती तारखेला येणार? 9, 16, 23, 30. हा पण 5 वेळा येणार. 3 तारखेचा वार 10, 17, 24 आणि 31. हा पण 5 वेळा येणार, कारण जानेवारीत 31 दिवस आहे. मात्र 4 तारखेचा वार किती वेळा येणार? इथे एक येणार, इथे एक येणार, इथे एक येणार. पुढे जाणार काय तर 32 येईल, पण 32 जानेवारीत दिवस नसतात. 5 तारखेचा वार पण 4 वेळाच येणार. 6 तारखेचा वार पण 4 वेळाच येणार. 7 तारखेचा वार पण 4 वेळाच येणार. त्याच्यानंतर 8 तारीख आली इकडे परत दुसऱ्या रोला, तो 5 वेळा टोटल. हे कॅलेंडर तयार झालं आपलं. आता या कॅलेंडरमध्ये फक्त वार बसवायचे आपल्याला. आता आपण त्यांनी कंडिशन काय दिली? सोमवार व शुक्रवार हे 4 सोमवार आणि 4 शुक्रवार. तर सोमवार शुक्रवार ह्या 3 जागी बसणार का? नाही. इकडे ह्या 4 पैकी कुठेतरी बसणार. मग कसे बसवायचे? तर पहिला वार आपण सोमवार घेतला तर 5 तारखेला काय होणार? मंगळ, 6ला बुध, 7ला गुरु आणि 8ला काय? शुक्रवार इथं आला. कंडिशनमध्ये सोमवार 4 आले, 1 2 3 4 आले, पण शुक्रवार किती झाले? शुक्रवार त्यांनी कंडिशनमध्ये 4 दिले, तर आपल्याकडे किती झाले? शुक्रवार 8 तारखेला येतोय, म्हणजे 1ला पण येतोय, 15ला पण येतोय, 22ला पण येतोय, 29ला पण येतोय, आणि शुक्रवार 5 येतोय. म्हणजे सोमवार 4 तारखेला येऊन चालणार नाही. आता ही सायकल असते ना वारांची, ती रिपीट होत असते. सोमवार ते रविवार गेलो, परत सोमवार ते रविवार. म्हणजे इथं जो सोमवार घेतलाय ना, हा आपण सोमवार जागी शुक्रवार घेतला तरी परत सोमवार येणारच आहे ना. म्हणजे इथं सोमवार ठेवून बघितलं होतं स्टार्टिंगला 4 येण्यासाठी, पण शुक्रवार 4 येत नाही. मग इथं शुक्रवार ठेवून बघू, कारण शुक्रवार पण 4 येत आहे. आणि आपल्याला कडेलाच ठेवावं लागतील, कारण सोमवार आणि शुक्रवारमध्ये थोडा गॅप आहे, सलग नाही येत. मग 4 तारखेला सोमवार ठेवून बघितला होता, आता शुक्रवार ठेवून बघू. ह्या कॉलममध्ये 4 दिवसांचे कॉलम आहेत. याच्यात ते 4 वेळा आला पाहिजे. मग याच्यात तो कडेला एक तर सोमवार आला पाहिजे, शुक्रवार आला पाहिजे. शुक्रवार घेतल्यानंतर शनिवार, रविवार आणि सोमवार 7 तारखेला आले का? तर इथं शुक्रवार 4ला आला, तो महिन्यात किती वेळा येणार? 4, 11, 18 आणि 25ला. आणि सोमवार पण 4 वेळाच येणार, 7ला. त्यानंतर इथं बसला. म्हणजे त्यांनी दिलेली कंडिशन आता परफेक्ट बसली. पुढं आता इथं शुक्रवार झाला, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार नंतर परत 1 तारखेला, 7 नंतर 8 तारखेला काय येणार? सोमवार नंतर परत रविवार, नंतर मंगळवार, नंतर बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार नंतर मंगळवार येणार इथं पहिल्यांदा. 4ला शुक्रवार झाला, 5ला शनिवार, 6ला रविवार, 7ला सोमवार नंतर काय? मंगळवार ना. सोमवार नंतर मंगळवार परत 8ला, तोच 1 तारखेला पण मंगळवार असणार आहे. नंतर बुधवार, नंतर गुरुवार, नंतर परत शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. आलं लक्षात? सायकल तयार झाली. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, परत मंगळवार, बुधवार, गुरुवार. आता त्यांनी दिलेली कंडिशन बसली, सगळे वार पण भेटले आपल्याला. आता फक्त विधाने वाचायची आणि उत्तर काढायचं. या महिन्याचा पहिला दिवस निश्चितपणे बुधवार आहे. 1 तारखेला बुधवार आहे का? मंगळवार आहे. पहिलं विधान चुकतंय. या महिन्यात निश्चितपणे सत्य ओळखायचे आपल्याला. या महिन्यात 5 बुधवार आणि 4 शनिवार आहेत. बुधवार किती आहेत? 5, 1 2 3 4 5 बुधवार आहेत. आणि शनिवार इथं आहे, 1 2 3 4 शनिवार आहेत. दुसरं बरोबर झालं. या महिन्यातील शेवटच्या गुरुवारी 31 तारीख आहे. गुरुवार शेवटचा गुरुवार इथं, म्हणजे 31 तारीख बरोबर येते. त्यानंतर हा महिना मंगळवारी सुरू होतो. 1 तारखेला कोणता वार आहे? मंगळवार. हे पण विधान बरोबर. मग आपल्याला निश्चित सत्य ओळखायचे. निश्चित सत्य सत्य आहे का? नाही. हा पर्याय गेला. ड वगळून सर्व. ड सत्य आहे की? हा पण पर्याय गेला. वगळून सत्य. हा असत्य. मग वगळून सर्व काय झाले? सत्य. पर्याय नंबर 3. अशाच पद्धतीने MPSC गोष्टीतून सरळ साध्या पद्धतीने शिकायचं असलं तर आपली MPSCची लेवल अप बॅच जॉईन करा आणि TCS स्मार्ट POQ पण जॉईन करा. स्मार्ट दृष्टिकोन दोन्ही बॅचचा 100% फायदा होईल. पाहिल्याबद्दल थँक्स.